हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि आज मंगळवार आहे आणि तुम्ही बघताय आपलं नवीन ब्लॉग. आज मी आता जस्ट उठलो आहे. सकाळची 7:30 पावणे 8 झाले आहेत. सकाळी उठल्या उठल्या एक टेन्शन. काय दाखवत तुम्हाला दिसते का? भांडे भांडे आता नाही घासत, थोड्या वेळानं घासतो. आधी फ्रेश होऊन येतो बाथरूम मस्त पैकी. रात को एक लड़की के अकाउंट से मैसेज आया था और थोड़ी देर बात करने के बाद पता चला कि वो लड़का है. मैंने भी बोला बेटा लाडले म्याऊ गोप 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 गोप. तर मित्रांनो फायनली एवढे सारे भांडे घासून झाले आहेत आणि मला आता आंघोळ करायची इच्छा होत आहे. आता तुम्ही बघू शकता मित्रांनो की आपला ब्लॉग्स कसे येतात. ब्लॉगला लाईक व्हिडिओ फॉलोला करत नाहीत, सबस्क्राईब करत नाही चॅनलला. तुम्ही लवकर सबस्क्राईब करा ना यार. कसा आहे विषय आपला हार्ड आहे जरा. तर मित्रांनो आज सकाळी आपल्याला पोहे बनवायचे. तर मस्तपैकी इकडे मिरची कांदा लसूण अद्रक पेस्ट सगळं मस्त कापून ठेवलेलं आहे. तर गॅसवर पातेलं ठेवलं आहे, मस्त गरम झालं. त्याच्यात तेल टाकतो ह्यामध्ये. मस्तपैकी तेल टाकलं ह्यामध्ये, थोडे जिरे आणि ते टाकतो. डिशेस आपला मसाला डब्बा असा आहे. इकडे पोहे भिजू घातले आहेत मी. थोडे पाणी पण लावलं गरम करायला. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही मस्तपैकी कांदा आणि मिरची टाकून दिले. थोडं जिरे टाकले, मोहरी पण टाकले. मस्तपैकी भाजत आहे. मित्रांनो फायनली आपले पोहे बनवून झालेत. मस्तपैकी कोथिंबीर टाकली वरून. थोडी वेळा राहून देतो आणि पाणी पण तापलंय. आता आंघोळ करून घेतो तसं, कारण रेडी व्हायचं आपल्याला कामाला जायसाठी. तर लाईट पाहिलं का मित्रांनो, जीभ लाल का झाली माहिती का? हात बघा. बीट एक कापलंय. मस्तपैकी पोहेचा नाश्ता सकाळ सकाळी. या मग नाश्ता करायला. मित्रांनो तुम्ही बीट खातो एक नंबरमध्ये. मस्त कसं आज लग्नाची तारीख आहे. आज खूप सारे लग्न आहेत आळंदीमध्ये. पाऊस महिना संपला ना. हा पाऊस महिना संपला ना. हा इथून पुढे लग्न चालू होते काय मग? आता आपले लग्न कधी काय माहिती मित्रांनो. आपण असेच राहणार सर रणवीर. आज मस्त वाटतं रे. कसं बिस म्हणजे शॅम्पू न कट धुतले तर एक नंबरमध्ये. केस जरा लाल पांढरे आहे तर डाळ करावं लागते मला. सकाळ सकाळी माऊली महाराजांचं दर्शन घेतले बघा. इकडं पार्किंग, हा पूल आहे हा स्तंभ. गर्दी राव घाटावर. काय झालं आज? कचरा बिचरा लोक पाणी धरण झाले राव. एवढं वास यायला पाणी झालंय. आज काय झालंय काय माहिती. आज नुसती एवढी ट्रॉफिक झाली आहे राव. फक्त तिकडं कॉलेज विजयला पुरी बिरी सगळ्या विमानचं याच्यात. तुम्ही केरामधली बिल्डिंग आहे. अडचण लागणार काय नाही. आज श्याम पण कसं असले जरा सुट्टे आहेत. कोण दाखवलं त्यामुळे जरा हां 304 हेच आहे ना. फ्लॅट नंबर 304 गाईज. तर पहिल्या ऑर्डरचे पूर्ण सेटअप वगैरे झालेलं आहे आमचं. आणि हे आहे बघा रूम वगैरे सगळे मस्त. सिंगल पोरांची रूम अशीच असते. मला जर माहिती तर सांगतो. कोणती सोसायटी ही? तुलसीमध्ये दुसरी ऑर्डर आहे आम्हाला. तुलसीमध्ये भाई साहब हेल्मेट केसचं इतका होतं राव. हेल्मेट काढलं आज तरी एवढं म्हणजे हे झालं नाही माहिती का? गरबन नाही हेल्मेट नाही घातल्यामुळं. भारी आहे. 7 आहे इथं.
सिमे चालतो का आपण सिमे जातो ना आपण लास्ट टाइम दिवाळी गेल्यानंतर अगोदर मस्त आहे राव. आज मस्त कठीण झाले राव अशी वाटायली मला आज. केस मस्त वाटायचं राव शॅम्पू लावून चांगलं नसतं इकडे त्यापेक्षा गोरा दिसायला मी आज करतय गाडी लावली इकडं आणि भाजीपाला घ्यायला गेलं तिकडं गाडी तिकडे घेऊन जायची ना असं येण्यासाठी कळतंय काम. तर मित्रांनो रूमवरती आलो तो मस्त जेवण करण्यासाठी आणि मी काय करतो तुम्हाला दाखवतो चला. एक पॅन्ट आहे बघा मस्तपैकी राईस टाकलाय लेमन राईस आणि मी आणलंय दही पॅकेट एक कसं आहे गोकर्णा दही एक नंबरमध्ये. आता हे दही पॅकेट आणि राईस मस्तपैकी खाणार आहे. थोडंफार आराम करतो जेवण करतो झोपतो थोडं अंग दुखायला राव आज खतरनाकमध्ये. तर मित्रांनो 4 वाजता झोपलो तुम्ही आता वाजले 7 वाजता उठलोय. थोडे भांडे धुतो परत जेवण बनवतो.